नमस्कार. गोदाई किचनमध्ये सर्व खवय्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज मी रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारा गोडा मसाला कसा करायचा ते दाखवणार आहे आणि त्याचबरोबर आणखी एक मसाला दाखवणार आहे. तो कुठल्या भाज्यांसाठी आणि कसा आहे तो पुढे मी सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आधी आपण गोडा मसाला कसा करायचा ते बघूया. तर त्यासाठी इथे मी जिरे घेतले 1 चमचा, 2 चमचे धणे घेतलेले आहेत आणि खडा मसाला जो तुमच्याकडे असेल तो वापरा. दालचिनी, लवंग आहे, काळी मिरी आहे, मसाला वेलची, साधी वेलची, दगडफूल, जे तुमच्याकडे थोडं असेल ते वापरू शकता तुम्ही. अगदी थोडं थोडं घ्यायचं, कारण मी एक 8 ते 10 दिवसासाठी लागणारा हा गोडा मसाला मी बनवते. तुम्ही जास्त प्रमाणातही हे बनवू शकता. मग त्यासाठी याच्यातले कुठले पदार्थ घ्यायचे नाहीत किंवा कुठले घ्यायचे हे सगळं मी पुढे तुम्हाला सांगते. तर हा मी 15-1 दिवस चालेल एवढ्यासाठीच मी बनवते. आणि शिवाय हा जो मसाला आहे तो तुम्ही व्हेजसाठी वापरू शकता, नॉनव्हेजसाठीही वापरू शकता. असा हा गोडा मसाला मी बनवते. आमटीसाठी वापरू शकता किंवा सुक्के ज्या भाज्या आहेत किंवा सुक्के नॉनव्हेज कुठलंही सुक्कं बनवणार असाल तर त्यासाठी हा मसाला तुम्हाला चालेल. त्यासाठी हा मसाला आपण कसा बनवायचा ते बघूया. तर सगळे खडे मसाले घेतले आणि आता गॅस अगदी मंद ठेवायचा आणि छान खमंग असे हे मसाले सगळे भाजून घ्यायचे आहेत. अगदी छान भाजले पाहिजेत हे मसाले, इतपत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्या सगळा मसाला भाजून झाला, एक 2-3 मिनिट भाजून घेतला की काढून घ्यायचा आणि बाकीचे सगळे पदार्थ जिन्नस आहेत ते आपल्याला तेलावर, अगदी थोड्याशा तेलावर परतून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी 1 वाटी मी खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं आहे. आता याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल आधी भाजून घ्या आणि मग तेल घाला, लगेच तेल घालू नका. तसंही सुक्या खोबऱ्याला लवकर तेल सुटतं, कारण त्याचं अंगचंच तेल असतं. त्यासाठी थोडंसं परतून घ्यायचं आणि मग तेल घालायचं. थोडंसं अगदी अर्धा चमचा घातलं तरीही चालेल, इतपत तेल घालायचं, जास्त तेल वापरायची गरज पडणार नाही. तर खोबरं आधी छान असे धूर निघूसपर्यंत भाजून घ्यायचं, किंवा तुम्ही गॅसवर सुद्धा हे खोबरं भाजून घेऊ शकता. थोडंसं अगदी एक अर्धा चमचा तेल घालायचं आणि छान हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. पांढरं खोबरं ठेवू नका, अगदी लालसरच भाजून घ्या, कारण खोबऱ्याचा जो वास असतो तो अगदी करपूस आला पाहिजे, इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हे भाजून घेतलं मी. आणि आता याच्यामध्ये काय करणार आहे, मी कोथिंबीर घालणार आहे, कारण हा मी अगदी 15 दिवसासाठीच करणार आहे. जर तुम्ही अगदी 1-2 महिन्यासाठी करणार असाल तर मात्र कोथिंबीर घालू नका, फक्त खोबरं घातलं तरी चालेल. पण अशा पद्धतीने जरी मसाला करून ठेवला तरी 8-15 दिवस राहतो छान. त्यासाठी मी कोथिंबीर घातलेली आहे. आता हे सगळं भाजून झालं की पुन्हा हे आपण गरम मसाला भाजून ठेवला तर तोही मिक्स केला. एक तेजपत्त्याचं पान आहे तेही घालते मी. आता या वाटताना किंवा हे भाजत असताना जर तुम्हाला तिखट हवं असेल तर थोडंसं अगदी एक अर्धी वाटी सुक्या मिरच्या वापरू शकता. आणि याला छान वाटून घ्यायचं आहे, थंड करून घ्यायचं आणि छान वाटून घ्यायचं. बघू शकता, हा मी मसाला जो आहे तो तिखट बनवलेला नाही. जर तुम्हाला मिरची पावडर वापरायची असेल तर त्याच्यातून मिरची वाटायच्या वेळेला मिरची पावडर वापरू शकता, किंवा सुक्या मिरच्या आहेत, एक अर्धी वाटी सुक्या मिरच्याही वापरू शकता. आता मी हे असं वाटून ठेवते, कारण मी शक्यतो कांदा लसूण मसाला वापरते, त्यासाठी फक्त हे एवढाच मसाला बनवून ठेवते. त्यामुळे कांदा लसूण पटकन मसाला हा तिखटासाठी वापरला जातो, म्हणून मी याच्यामध्ये तिखट वापरलेलं नाही. तुम्ही याच्यात तिखट वापरायचं असेल तर वापरू शकता. अशा पद्धतीने हा छान मस्त खमंग असा मसाला तयार झाला. बरणीत भरून ठेवायचा हा. असाही कोथिंबीर जरी घातली असली तरीसुद्धा हा 15 ते 20 दिवस अगदी आरामात टिकतो. आमटी म्हणा किंवा सुक्या नॉनव्हेजमध्ये पण वापरला जातो हा तिखट. चिकन किंवा मटण याच्यामध्ये वापरला जातो. आता दुसरा मसाला काय आहे तो दाखवते बघा. तर पॅनमध्ये काय केलं मी, शेंगदाणे घेतले, एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचेत आपल्याला थोडेसे तेलावर. हा जो मी मसाला बनवणार आहे तो मसाला तुम्हाला
सुकं वांगं, ज्या सुक्या भाज्या आहेत त्या तुम्हाला या मसाल्यामध्ये करता येतात. तर जसं की वांगं आहे, दोडका आहे, शेवग्याची शेंग, भेंडी, भरलेली भेंडी करायची असेल तर करू शकता. अशा पद्धतीने भरल्या भाज्या ज्या आहेत, कारलं आहे, तर त्या भाज्या ह्या मसाल्यामध्ये तुम्ही करू शकता. तर शेंगदाणे घेतले अर्धी वाटी, 1-2 मोठे चमचे, वरून तीळ घेतलं, तीळ छान खमंग भाजून घ्यायचं. आता मी जे हे ज्याच्यात जे जिन्नस वापरलेत ते वेगवेगळं तुम्ही बघत असाल, मी वेगवेगळं भाजून घेते. शेंगदाणे पूर्ण भाजून झाल्यानंतरच मग तीळ घातलं. आता तीळ पूर्णपणे लालसर झाल्यानंतरच मग सुकं खोबरं घालते मी, कारण हे जे पदार्थ आपण घालतो ते थोड्याफार प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे भाजले जातात, म्हणून आपण अगदी वेगवेगळेच एकत्र भाजायचे नाहीत. छान बघू शकता तुम्ही, मस्त असे हे खरपूस कलर येऊसपर्यंत भाजून घेतलं. आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचाभर धने घालायचे. धने जिऱ्यापेक्षा कधीही जास्त घालावे. जिरं अगदी धण्यापेक्षा अर्धं धनं घालायचं. 1 मोठा चमचा भरून धने घातले. आता हेही चांगलं छान खमंग भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघत असाल बघा, सगळे पदार्थ एकसारखे भाजले गेलेत. हेच कारण आहे, प्रत्येक पदार्थ वेगवेगळा भाजला गेला पाहिजे. त्यासाठी सगळं एकत्र भाजायचं नाही. तसंही तुम्ही म्हणाल मग सगळं एकत्रच करायचं आहे तर एकत्रच भाजून घेऊया, तर तसं नाही. याला वेगवेगळंच भाजून घ्यायचं. प्रत्येक पदार्थ वेगवेगळा वेळ घेतो. त्याला एक भाजण्याची वेगळी वेळ असते. त्यासाठी कमी जास्त प्रमाणात वेळ असते. त्यासाठी असं वेगवेगळं भाजून घ्यायचं, थंड करायचं आणि मस्त असं सरसरीत वाटून घ्यायचा. आता याच्यात तिखट आणि मीठ घाला आणि भरली भाजी करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.